आज आपल्याला काळ्या वाटणातली गवारीची भाजी करायची आहे. तर पाहू शकता इथे गवार आपण 2 तुकड्यामध्ये निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे. तर एका पातेल्यामध्ये आता ही गवार आपण थोडीशी वाफवून घेऊया. तर गवारीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. तर वाटण्यासाठी इथे उभा कांदा चिरलेला आहे आणि पाहू शकता 2 मिनिटं आपण गवार फक्त वाफवून घेतलेली आहे. जास्त नाही वाफवायची, फक्त 2 मिनिटं वाफ काढायची आहे. तर गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आपण जो उभा कांदा चिरलेला आहे तो आता परतून घेऊया. म्हणजे काळसर आपल्याला कांदा हा करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला काळ्या वाटणातली भाजी करायची आहे. तर आता कांदा काळा होईपर्यंत आपण परतून घेऊया. तर कांदा हा चांगला काळसर झालेला आहे, तर काढून घेऊया. आणि गवारीच्या वाटणासाठी इथे पाहू शकता लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाणे आणि आपण काळसर केलेला कांदा, एवढंच वाटण आपल्याला लागणार आहे. आता हे वाटण मिक्सरला आपण फिरवून घेऊया. तर ही अशा पद्धतीमध्ये भाजी खूप चवदार होते. आणि आता वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटण करून घेऊया. तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण आपण करून घेतलेलं आहे. तर गवार वाफवली आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकूया आणि एकदा ही गवार धुवून घेऊया. तर अशा पद्धतीमध्ये भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. काळ्या वाटणातली खूप छान होते चवीला. तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये भाजी तुम्ही केली असेल, परंतु अशा पद्धतीमध्ये भाजी एकच नंबर होते. तर आता या गवारीमधलं पाणी आपण काढून टाकूया. आणि जास्त पण शिजून द्यायची नाही गवार, थोडीशी बोट चिपेपर्यंत झाली की तेवढीच गवार फक्त वाफून घ्यायची आहे. तर सगळी गवार आता आपण काढून घेऊया. तर कढईमध्ये आपण कांदा जो परतला आहे तेच तेल आहे, त्यामध्येच मोहरी टाकली आहे आणि जिरी टाकली आहे. मोहरी जिरी छानपैकी तडतडून द्यायची आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकून घेऊया. आता वाटण हे मंद आचेवरती 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतलं गेलं की मग भाजी देखील चवीला छान होते. वाटण आपलं चांगलं परतलं आहे. यामध्ये आता मसाले टाकूया. तर घरगुती 3 चमचे आपल्याला काळा मसाला घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद. तर मंद आचेवरतीच मसाले हे परतून घ्यायचे आहेत आपल्याला. मोठ्या गॅसवरती मसाले टाकून मसाला हा परतून घ्यायचा नाही, मंद आचेवरतीच परतून घ्यायचा आहे. आता मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं आपण वाटणाचंच पाणी यामध्ये टाकूया. आणि मसाला हा चांगला शिजला गेला की मग भाजीला टेस्ट देखील छान येते आणि तरी देखील छान येते. आता कढईवरती आपण झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं मसाला चांगला शिजवून देऊया. तर पाहू शकता मस्तपैकी आपला मसाला हा शिजला आहे, तरी देखील सुटलेली आहे. मसाला चांगला शिजवला की मग भाजी देखील चवदार होते आणि तरी देखील छान येते. तर यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मसाला चांगला परतून घेऊया. तर अशा पद्धतीमध्ये भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. तर पाहू शकता छानपैकी आपला मसाला इथे परतला आहे. गवार आपण 2 मिनिटं परतून घेऊया आणि झाकण ठेवूया. आता 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊया आणि आपल्याला जेवढी रस्साभाजी करायची आहे तेवढं यामध्ये पाणी टाकूया. आपण गवार ही बोट चिपेपर्यंत शिजवली होती. तर आता जेवढं पाणी आपल्याला लागणार आहे रस्साभाजी करण्यासाठी तेवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि 2 मिनिटं भाजीला छानपैकी खदखदून अशी उकळी आणायची आहे. भाजीला पाहू शकता छानपैकी तरी आली आहे आणि भाजी देखील उकळायला लागलेली आहे. 1-2 ते 3 मिनिटं भाजी छानपैकी उकळून देऊया, म्हणजे आपली गवारीची रस्साभाजी इथे तयार झाली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे गवारीची रस्साभाजी करून पहा. खूप छान होते काळ्या वाटणातली. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी गवारीची रस्साभाजी एकदा तरी करून पहा.